नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठी अनालिसिस. सिम्पल सेटअप आहे. जवळपास सकाळच्याच वेळेला सेलिंग कोणी कोणी एन्जॉय केली सांगा. 15 मिनिटाचाच खूप मोठा ट्रेड होता. त्यानंतर जरी सोडला असत तरी चाललं असं काय तो विषय नव्हताच. ठीक आहे. मार्केट रेंज बाउंड झालेलं आहे. शेवटी थोडक्यात काय एंडिंग जी आहे रेंज बाउंड थोडक्यात एक साईडवेज जाऊन क्लोज झालेलं लक्षात घ्या. आता जर मार्केट 50,500च्या वरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो का? यस. 50,500च्या वरती बाय करा. काय करा? 50,500ची लेवल काढून ठेवा. जवळपास ही लेवलच्या आसपास याच्यावरती होल्ड करताच बाय करू किंवा गॅपअप झाला आणि 50,600च्या वरती टिकले तर डेफिनेटली बाय करू शकता. सर तुम्ही म्हटलं असं सेलिंगला आलं काय म्हणू शकतं? सेलिंगचा विचार करायचा का? ट्रेंड लाईन आपली आता अशी राहणार आहे लक्षात घ्या. आणि वरून थोडाफार दबाव जो आहे हा जवळ कसा जवळ ट्रेंड लाईन तशी येत असेल तर वरचा दबाव जो आहे हा जवळपास असा आहे आणि हे असं आहे हे लक्षात घ्या. सो आपण काय करू शकतो? 50,200च्या खाली पुट बाय करा किंवा सेल करा. 50,200च्या खाली गॅप डाऊन जरी झालं तर डेफिनेटली सेल करा. परत ह्या लेवल्स तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या. आज 50,000च्या आसपास मार्केटने चांगला सपोर्ट घेतलेला आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण थेट उडीमध्ये निफ्टीकडे. निफ्टीचा विचार करताच निफ्टी एक चांगल्या लेवलला मस्त फॉल बघायला मिळाला हे लक्षात घ्या. म्हणजे जवळपास काय की इथे जर क्लिअर कट बघायचं म्हटलं ती आदल्या दिवशीची जी सेलिंग होती. कुठे आदल्या दिवशी सेलिंग होती जरा बघा व्यवस्थित. ती म्हणजे ही एक जवळपास आपण म्हणू शकतो मंगळवारची जी सेलिंग होती त्याच्यानंतर ही जी सेलिंग आहे कंटिन्यू झाली आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि त्यानंतर सेलिंग जी आहे जवळपास लेवलला एक थोडक्यात आपण म्हणू शकतो चांगल्या लेवलला का असं नाही एक सेलिंग एक क्लोज झालेलं हे लक्षात घ्या. मी ज्या रेड लाईन्स काढल्या ते बदलल्या का नाही याच्या पाठचं कारण घ्या. कारण असं आहे जर शेवटचा सपोर्ट आहे तो म्हणजे 23,200 ही लेवल तुटली तर मार्केट अजून तुम्हाला 2300 23,000पर्यंत बघायला मिळू शकतं. परंतु आज मार्केटने 23,300च्या वरती कुठेतरी क्लोज दिलं आहे हे लक्षात घ्या. ओके. याचा अर्थ असं नाही की बाबा सेलिंग संपली. 25 मुव्हिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 23,400च्या वरती तुम्ही कुठेतरी इंट्राडेला ट्रेड घेऊ शकता. 23,400च्या वरती होल्ड करताच बाय करू शकता. टार्गेट 23,450 ते 23,500 आरामात मुवमेंट बघायला मिळू शकते. थोडक्यात काय जर पुलबॅकमध्ये उचलत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड घेणं गरजेचं आहे याचे हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर लक्षात घ्या हा स्विंग लो आहे आणि हा स्विंग लो जसा मार्केट पार करतोय तसं तुम्ही ह्याच्याखाली सेल करू शकता किंवा खालच्या दिशेने मुवमेंटचे कंटिन्यूस बघायला मिळू शकते. पण 23,300च्या खाली कुठेतरी गॅप डाऊन झालं पण ते ओपनिंगवरती अवलंबून आहे किती गॅप डाऊन झालं. 50 पॉईंट झालं आणि 23,250च्या खाली कुठेतरी टिकत असेल डेफिनेटली ह्याच्या सेल करू शकता. 100 पॉईंट झालं तर 23,200च्या खाली पण प्रॉफिट जे आहे 23,200 190 192 ह्या लेवलच्या आसपास बुक करा. कारण ही एक चांगली सध्या तरी सपोर्ट रेंज. आता ही तुटल्यावरती मार्केट अजून तुम्हाला खाली जाताना बघायला मिळू शकतं हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. समजलंय का सगळा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सिंपल सरळ साध्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करा विथ लेवल्स. कालचा सपोर्ट कालचा जो सेटअप आहे तो न चेंज करता तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय सपोर्ट रिजेक्शन लेवल जे आपण काढलेत हे व्यवस्थित काम करतात आणि त्यानुसार आपला ट्रेड जो आहे हा व्यवस्थित आपल्याला बघायला मिळतोय हे लक्षात असू द्या. ठीक आहे. समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु जर ट्रेंड लक्षात घ्या ज्या ट्रेंडच्या फेवरमध्ये मार्केट येत असेल ना डेफिनेटली याच्याखाली तुम्ही ट्रेडच घ्या. तर मग जवळपास जर सेलिंगचा ट्रेंड आहे आता करंटमध्ये जर मार्केट सेलिंगमध्ये असेल तर बिंदास सेल करा. परंतु पुलबॅकमध्ये उचलायचं असेल तर लक्षात घ्या काय म्हणतोय मी थोडीफार आपण म्हणू शकतो एक सेफ झोनला आपण बाय करू शकतो. कारण ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने जातो इथे आपल्याला लॉस परत करावा लागतो. अशा वेळी काय करायचं आहे थोडाफार एक चांगली एक सेन्सिबल लेवल आहे ती म्हणजे 23,400 याच्यावरती होल्ड करताच बाय करू शकता. पण बाय असं करू नका बाबा लागेच होल्ड करून ठेवेन. थोडंफार काय करा प्रॉफिट जे आहे 50-60 पॉईंट किंवा तुमचं टार्गेट ठेवा ते टार्गेट आल्यावरती प्रॉफिट बुकसुद्धा करा आणि मग त्याच्यानंतर तुमचे ट्रेड्स जे आहे त्यानंतर प्लॅन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके. इथं तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.